नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे बुक कट्टालवर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की दर आठवड्याला आपण नवीन नवीन पुस्तकांवर चर्चा करत असतो. मागच्या आठवड्यामध्ये आपण व्हाय नेशन फेल्ड, ओरिजिन, पॉवर अँड प्रॉस्पेरिटी या पुस्तकाविषयी बघितले आणि आज सुद्धा आपण अशा एका नवीन पुस्तकाविषयी माहिती मिळवणार आहोत की जे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. ते पुस्तक या अर्थाने महत्त्वाचं आहे कारण की त्या पुस्तकामध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे किंवा ते पुस्तक ज्या बाबतीमध्ये आहे ती गोष्ट आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण अशी घटना घडलेली आहे. आणि अर्थात त्या पुस्तकाचं नाव आहे द एज ऑफ AI. आता AI म्हटल्यानंतर आपल्या सर्वांच्या समोर एक स्पष्ट पद्धतीनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला अर्थ कळाला असेल. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज आपण बघा ना, प्रत्येक आपलं काम जे आहे ते अतिशय म्हणजे मानवी हस्तक्षेपाच्या व्यतिरिक्त ते आपलं काम होतं. उदाहरणार्थ घरामध्ये ट्यूबलाईट पेटवायचा आहे किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर करायचा आहे किंवा काहीही गोष्ट असू द्यात, किंवा गाडी चालवायची आहे किंवा मोबाईल चालवायचा आहे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की त्या सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिमरित्या पद्धतीनं मानवी हस्तक्षेप न करता त्या गोष्टी या स्वयंचलित करता येतात. आज तुम्ही जर विचार केला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक असे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानातील एक क्रांती आहे की त्यामुळं माणसाचं पूर्णपणे आयुष्य जे आहे ते आयुष्य बदलून गेलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये हे पुस्तक प्रामुख्याने 3 लोकांनी लिहिलेलं आहे. पहिलं नाव आहे हेनरी किसिंजर. आपल्या सर्वांना माहिती आहे की हेनरी किसिंजर हे संयुक्त राष्ट्र अमेरिका याचे 1970च्या दशकामध्ये हे परराष्ट्र मंत्री त्यावेळेस होते. त्यानंतर इरिक स्मिथ हे गुगलचे CEO आहे, गुगलचे एक्झिक्युटिव्ह CEO होते. आणि त्यानंतर तिसरे लेखक आहे डॅनियल हॅटनलॉचर. हे सुद्धा अमेरिकन युनिव्हर्सिटी जे आहे, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स या ठिकाणी ते प्रोफेसर आहे तंत्रज्ञानाचे. या तिघही लोकांनी एकत्रित मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकात नेमकी काय सांगितलेलं आहे त्याच्या आधी आपण बघूया. या पुस्तकाची एकूण किंमत जी आहे ती ₹460 किंमत आहे. आपल्याला हे पुस्तक फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन या ऑनलाईन पद्धतीनं मार्केटिंग करणाऱ्या वेबसाईटवर हे पुस्तक आरामशीर मिळून जाईल. टोटल एकूण 260 पानं या पुस्तकाची लिहिलेलं आहे आणि एक 10 ते 12 प्रकरणामध्ये हे पुस्तक डिवाइड केलेलं आहे. या पुस्तकात काय सांगितलेलं आहे, जर याच्याविषयी विचार जर केला तर या पुस्तकामध्ये 15व्या शतकापासून ते आत्तापर्यंत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची क्रांत्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि त्या क्रांत्या कुठल्या गोष्टींमुळे झालेल्या आहेत याचा देखील अतिशय सुस्पष्टपणे आढावा या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याला आपण एज ऑफ रिझन म्हणतो, ज्याला आपण मॉडर्निटी म्हणतो किंवा ज्याला आपण ज्या कालखंडामध्ये रेनिसान्स, रिफॉर्मेशन अशा घटना घडलेल्या होत्या त्या काळापासून या पुस्तकामध्ये एकंदरीत तंत्रज्ञानात कुठल्या कुठल्या गोष्टींची प्रगती झाली आहे या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेतला. आणि तो आढावा घेत असताना एक प्रश्न प्रामुख्याने या लेखकांना पडलेला होता. तो प्रश्न आहे की तंत्रज्ञानात प्रगती का झाली, अशा कुठल्या घटना घडल्या त्यामुळे तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि त्या तंत्रज्ञानात प्रगती होऊन त्याचा परिणाम मानवी इतिहास, भूगोल, समाज, संस्कृती आणि अशा विविध घटनांवर कशा पद्धतीनं पडलेला आहे. म्हणजे एकंदरीत तंत्रज्ञानाचा प्रगती कशामुळे झाली आणि त्या तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा परिणाम काय होतो, या दोनही महत्त्वपूर्ण प्रश्नांची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि त्यानंतर हे पुस्तक प्रामुख्यानं ज्या गोष्टींवर फोकस करतं ते गोष्ट म्हणजे एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये होतोय आणि तो कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये भावी काळामध्ये होऊ शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मानवी मनावर, मानवी इतिहासावर, मानवी भूगोलावर अशा असंख्य गोष्टींवर काय काय परिणाम झालेला आहे या संपूर्ण गोष्टींची शहानिशा या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि या पुस्तकात सांगितलेलं आहे की आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही 21व्या शतकातील क्रांती आहे, परंतु या पुस्तकात सांगितलेलं आहे की अमेरिकेमध्ये 1950च्या दशकामध्ये डॉक्टर मॅकार्थी म्हणून एक तंत्रज्ञानातील एक प्राध्यापक होते. त्यांनी त्यावेळेस 1950 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत सांगितलेलं होतं.
त्यांचं म्हणणं असं होतं की मानवी हस्तक्षेप न करता आपण एखादी प्रक्रिया, एखादी घटना स्वयंचलित करू शकतो का? त्यावेळेस त्यांना पडलेला हा एक स्वतंत्र आणि एक साधा प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाचा मागोवा घेता घेता आज आपण 21व्या शतकामध्ये एक नवीन तंत्रज्ञान जे उभं राहिलेलं आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? तर अगदी साधा सोपा अर्थ आहे की मानवी हस्तक्षेप न करता विविध प्रक्रिया, विविध प्रोग्रामच्या साहाय्यानं ती गोष्ट जी आहे ती गोष्ट चालू करणं किंवा ती गोष्ट कार्यान्वित करणं. उदाहरणार्थ, गाडी चालवतो, मानवी हस्तक्षेप न करता गाडी कशी चालवायची. उदाहरणार्थ, घरामध्ये तुम्ही नाही आहात, घरामध्ये तुम्ही नसताना लाईट बंद करायची आहे. म्हणजे मानवी हस्तक्षेप न करता कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करू शकतो, त्या संपूर्ण गोष्टींचा एकंदरीत समावेश हा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये होतो. आणि या पुस्तकात एक सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. त्या पुस्तकात तीनही लेखक या मताशी अगदी सहमत होतात की येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं किंवा होणार असल्यामुळं त्यामुळं मानवी मनावर किंवा मानवी जीवनशैलीवर देखील त्याचे मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्टीफन हॉकिंग यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातून एक महत्त्वपूर्ण विधान देखील केलेलं होतं. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी भविष्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक होईल की काय अशी शंका देखील त्यांनी वर्तवलेली होती. आणि या पुस्तक वाचत असताना किंवा हे पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला या संपूर्ण प्रश्नांची उकल अतिशय सुंदर पद्धतीने या पुस्तकातून होत असते. आणि या पुस्तकामध्ये अनेक विविध पद्धतीच्या गोष्टींचा आढावा देखील अतिशय सुंदरपणे घेतलेला आहे. त्यामुळे मला सर्वांची इच्छा आहे की आपण वेळ भेटला तर जरूर हे पुस्तक वाचा किंवा या पुस्तकावर अनेक व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूबवर आपल्याला मिळतील. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे, भविष्यात त्याचा उपयोगिता किती आहे, भविष्यात त्याचा परिणाम काय होणार आहे, भविष्यात त्याची व्यापकता काय आहे, या गोष्टींबाबत आपण सर्वांनी माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि शक्य असल्यास जरूर हे पुस्तक वाचा, द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. धन्यवाद.